नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. माझ्यासारखेच तुम्हालाही जर पक्षी निरीक्षण करणे आणि जुन्या मंदिरांना भेट देणे आवडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण भेट देणार आहोत भिगवण आणि भुलेश्वर या दोन ठिकाणांना. शनिवार दिनांक 17 जानेवारी. या वीकेंडची सुरुवातच भन्नाट झाली. पुण्यातल्या शनिवार पेठेतील रसोई डायनिंग हॉलने आयोजित केलेल्या धुंदूर मासाच्या जेवणाचा आस्वाद सकाळी सकाळी घेऊन दुसरे दिवशी भल्या पहाटे आम्ही भिगवणला जायला निघालो. इथे आमची वर्षातून एक व्हिजिट तर नक्की ठरलेली असते. वाटेमध्ये मस्त इडली सांबार, मेदूवडा, मसाला डोसा, सँडविचेस अशा पदार्थांवर ताव मारून आम्ही भिगवणकडे मार्गस्थ झालो. भिगवण एक नितांत सुंदर ठिकाण. कोवळ्या सूर्यकिरणांबरोबरच इथे दूर देशातून आलेल्या काही पाहुण्यांचा किलबिलाट सुरू होतो. या ठिकाणाला महाराष्ट्राचे मिनी भरतपूर म्हणूनही ओळखले जाते. इथे एकूण 230 ते 300 प्रकारचे पक्षी दिसतात, ज्यांच्यापैकी जवळपास 77 प्रकारचे पक्षी हे मायग्रेटरी प्रकारचे आहेत, म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्याकडे येणारे. उजनी बॅकवॉटरच्या काठाशी पोहोचलो आणि यावर्षी पाण्याची पातळी खूप जास्त आहे हे लगेच लक्षात आले. हा विजेचा खांब बघून तुमच्याही नक्की लक्षात आले असेल. आता लाईटच्या खांबांच्या खालून जाणार आहोत आपण. ग्रे हेरॉन बसलाय बघा खांबावर, आणि हे सगळे छोटे पक्षी जे आहेत ते सी गल्स आहेत. भिगवणमध्ये जास्त पाणी आले तर ते स्थलांतर करणाऱ्या अर्थात मायग्रेटरी पक्ष्यांच्या दृष्टीने सोयीचे नसते, कारण ज्या छोट्याशा आयलंडवर हे पक्षी जवळपास 6 महिने मुक्काम करतात ते आयलंड अशावेळी पूर्णपणे पाण्याखाली जाते. अशा परिस्थितीमुळे आम्ही गेलो त्या दिवशीपर्यंत फ्लेमिंगोचा एकही थवा तिथे आलेला नव्हता. कदाचित मार्च महिन्यापर्यंत हे पक्षी इथे येऊ शकतील असा अंदाज आहे. फ्लेमिंगो सोडून काही इतर जातीचे स्थलांतरित पक्षी व काही लोकल पक्षी आम्हाला बघायला मिळाले. भिगवणमधले मुख्य आकर्षण म्हणजे खरे तर फ्लेमिंगोज. सायबेरिया, इराण, अफगाणिस्तान, कझाकस्तान अशा थंड प्रदेशात खूप कडक हिवाळा असतो. हिवाळ्यात अन्नाची कमतरता असते, म्हणून हे फ्लेमिंगोज उबदार हवामान, भरपूर अन्न आणि सुरक्षित पाणथळ अशा प्रदेशांच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. भारत त्यांच्यासाठी उबदार आश्रय ठरतो. हे पक्षी मुख्यतः दलदलयुक्त उथळ तलाव पसंत करतात, कारण अशा ठिकाणी त्यांचे अन्न मुबलक प्रमाणात असते. भारतात विशेषतः भिगवण, ठाणे क्रीक, नवी मुंबई, रन ऑफ कच्छ गुजरात, चिल्का तलाव ओडिशा, पुलिकट लेक तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी हे पक्षी महिनोन्महिने राहतात, अन्न शोधतात, विश्रांती घेतात. तसेच इथेच त्यांचे ब्रीडिंगसुद्धा होते. ह्यांची पिले मोठी झाली, त्यांच्या पंखात हजारो किलोमीटर प्रवास करण्याइतके बळ आले की त्यांना घेऊन ते परतीचा प्रवास सुरू करतात. इतर स्थलांतरित पक्ष्यांचे सुद्धा असेच मार्गक्रमण चालू असते. या पक्ष्यांपैकी काही पक्षी किनाऱ्याजवळ जमिनीवरच घरटी बांधतात, तर काही पक्षी झाडावर कॉलनी करून घरटी बांधतात. अशीच घरटी आपल्याला या झाडावर दिसत आहेत. मुख्यतः हेरॉन्स, इग्रेट्स, स्टॉर्क्स, आयबेस, कॉर्मोरंट्स
हे पक्षी झाडावर घरटी बांधतात. फ्लेमिंगो स्वतः झाडावर घरटी बांधत नाहीत. ते जमिनीवर उथळ पाण्यात घरटी बांधतात. ही युरेशियन कूट नावाच्या पक्ष्याची मादी तिच्या पिल्लांना बघा कशी भरवत आहे. मी हे सगळे व्हिडिओज माझ्या अँड्रॉईडवर काढलेले आहेत, म्हणून माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सच्या मर्यादा तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते. आणि मी काढलेले काही फोटो, काही यावर्षीचे, काही जुने. काही वेळ भिगवणमध्ये घालवून आम्ही नंतर भुलेश्वरकडे निघालो. भुलेश्वर हे ठिकाण पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावर यवतजवळ एका टेकडीवर बसलेले आहे. याची रचना हेमाडपंथी व भूमिज शैलीतील आहे. याची मूळ रचना साधारण 8व्या ते 13व्या शतकातील मानली जाते. यादव काळातील राजा कृष्णदेवरायाने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख मिळतो. याच्या भिंतींवर तारकाकृती आराखडा आहे. नंतरच्या काळात झालेल्या जीर्णोद्धारामुळे याच्यावर मराठा शैलीचाही प्रभाव दिसतो. मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्यांना माझी फक्त एवढी विनंती आहे की काळ्या पाषाणांमध्ये घडलेल्या या मंदिरांना कृपया पांढरा किंवा इतर कुठलाही रंग फासून याचे मूळ सौंदर्य घालवू नका. हे मंदिर आमच्या डोळ्यांसमोर पांढऱ्या रंगात रंगले. या मंदिराच्या गर्भगृहात फोटोग्राफीला परवानगी नाही. हे सगळे व्हिडिओ मंदिराच्या बाहेरच्या बाजूचे आहेत. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर नृत्य करणाऱ्या अप्सरा, पौराणिक प्रसंग, गंधर्व आणि यक्ष-यक्षिणींची शिल्पे कोरलेली आहेत. येथील वैशिष्ट्यपूर्ण शिल्प म्हणजे वैनायकी, गजमुख असणारी देवी, जी शाक्त संप्रदायाचा प्रभाव दर्शवते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नंदीची मूर्ती आहे, तर मुखमंडपात कासवावर बसलेला नंदी पाहायला मिळतो. असे मानले जाते की पार्वतीशी विवाह करण्यापूर्वी शंकर इथे थांबले होते, म्हणून याला भुलेश्वर असे नाव पडले. या मंदिराला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. आपली प्राचीन मंदिरे पाहताना आपण अनेक आक्रमणांचा सामना केला आहे हे लक्षात येते. आपली अनेक मंदिरे विदीर्ण अवस्थेत दिसतात. आपल्या भूमीने अनेक परकीय आक्रमणांचा, विध्वंसाचा आणि सांस्कृतिक संघर्षाचा सामना केला आहे. तरीही या मंदिरांचा आत्मा नष्ट झालेला नाही. या मंदिरांमध्ये आपल्या श्रद्धेची मूर्ती अखंड उभी आहे. परतीच्या प्रवासामध्ये एका सुंदरशा हॉटेलमध्ये थांबलो. तिथे मस्तपैकी मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, गरम गरम भाकरी, पिठलं अशा पदार्थांवर ताव मारला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी थंडगार आईस्क्रीम खाल्ले. तर मंडळी, भिगवण आणि भुलेश्वरला तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट प्रवासात. धन्यवाद.